नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मतदानाचं अगदी शेवटचे आता काही वेळ उरलेला आहे. 4 वाजता हा व्हिडिओ तुमच्यासमोर येतो आहे. संध्याकाळी 5-5:30पर्यंत मतदानाची वेळ आहे. तुम्हा सगळ्यांना विनंती, आग्रह, थोडासा हट्टसुद्धा की आपल्या जवळच्या मतदान केंद्रावर ज्यांचं राहिलं असेल त्यांनी तातडीनं जाऊन मतदान करा. मी सगळ्यात पहिल्यांदा माझ्या बूथवरती गेलो आणि मतदान केलं. माझ्या 88 वर्ष वयाच्या वडिलांचं मतदान करून आणलं. ज्या माझ्या आईला चालता येत नाही, तिला वॉकर लागतं किंवा कोणीतरी बरोबर लागतं, तिलाही आम्ही प्रत्यक्ष मतदान केंद्रावर नेऊन आज मतदान करून आणलं. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला हे सगळं सांगतो आहे. आज सकाळी पण आम्ही व्हिडिओ टाकला होता मतदानाच्या संदर्भात आणि आताही परत तुम्हाला आग्रहानं तेच सांगतो आहे. हे मी तुम्हाला का सांगतो आहे त्याचं थोडंसं वेगळं कारण आहे. 2 दिवसापूर्वी, परवाच म्हणजे, हे जे सगळे तथाकथित पुरोगामी लिब्रांडो म्हणून आम्ही ज्यांना ट्रोल करतो, ते वारंवार अशी कृती करतात की त्यांना परत परत लिब्रांडो नावानं, त्यांच्या नावानं शिव्या घालायची मोह होतो म्हणा, तशी संधीच ते उपलब्ध करून देतात म्हणा. एकूण 2800 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून द्यायच्या ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये फक्त 69 आकडा येतो एक्झॅक्ट, 68-69 इतके उमेदवार बिनविरोध निवडून आले म्हणून आकांडव तांडव केला. अक्षरशः 14-15 हजारपेक्षा जास्त उमेदवार त्या पश्चिम बंगालच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये बिनविरोध आले होते. ह्यांनी चकार शब्द तेव्हा काढलेला नव्हता. आणि आता फक्त 2800+ पैकी 68-69 उमेदवार बिनविरोध आले. ते कोर्टात गेले याचिका घेऊन. कोर्टाने त्यांना जी थप्पड मारली आहे. म्हणून मी तुम्हाला आग्रह करतोय की मतदान करून तुम्ही प्रत्यक्ष तुम्ही कुठल्या बाजूने ते सांगा. पक्षाचं मी नाव घेत नाही. हे सगळे लिब्रांडो लोकशाही विरोधी आहेत, हा माझा आग्रह आहे. हे कोर्टामध्ये गेले कारण की बिनविरोध कसे काय निवडून आले म्हणून. म्हणजे जी काही सगळी लोकशाही प्रक्रिया आहे त्या सगळ्या, म्हणजे मतदान, म्हणजे अर्ज भरायचा, अर्ज वापस घ्यायचा, निवडणूक अधिकारी त्यांचे कार्यालय सगळीकडे CCTV बसवलेले आहे. वरकरणी ज्यांनी अर्ज वापस घेतले त्यांनी बाय प्रोसिजरच अर्ज वापस घेतलेले आहेत. आणि तरी सुद्धा हे बंब कशाच्या नावानं मारायला लागले की ते असं कसं काय 68 ठिकाणी मतदानाचा अधिकार हिरावून घेतला. एक मुंबईचा जर अपवाद सोडला तर सगळीकडे प्रभागाचं रचना आहे. म्हणजे एका वेळी 4-4 मतदान करावं लागतं. असं समजा की त्याच्यातला एक उमेदवार बिनविरोध आहे तर बाकीचे 3 EVM मशीन ठेवले आहेत ना तुम्हाला वोटिंग करायला. इतकं टोकाला जाऊन ह्यांचं म्हणजे वेळ किती टोकाला पोहोचले बघा की जो एकच मतदार शिल्लक राहिलेला आहे, नोटा, एवढं तरी ठेवा आम्हाला मतदान करायचं. काय मतदान करायचंय तुम्हाला? वरीलपैकी नाही असं म्हणत असताना तुम्हाला दुसरा पर्याय म्हणून नोटा दिलेलं होतं. जर सगळेच उमेदवारांनी विड्रॉ केल्याच्या नंतर एकच उमेदवार शिल्लक राहिला असेल तर तो बिनविरोध येतो. त्याचं कारण असं आहे की नोटाला कितीही मतदान करो, यापूर्वी पण आम्ही व्हिडिओ केलेला होता की 500 मतदानापैकी 499 वोट नोटाला पडलेले. एक जरी मतदान त्या एका उमेदवाराला पडलं तर तो निवडून येतो. नोटाला मिळालेलं मतदान प्रत्यक्ष मोजून त्याची नोंद केली जाते, इतकंच. बाकी त्याला काही अर्थ नाहीये. या सगळ्यांनी जे आटापिटा केलेला होता, ज्या अर्ज मागे घ्यायचे, बरं हे अशा गप्पाटा करतात अर्ज मागे घ्यायच्या बाबतीमध्ये. आम्ही तेव्हाही व्हिडिओ केलेला होता की काही जागा काँग्रेसनी, म्हणजे 32 जागा काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने सोडून दिल्या त्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत. अरे म्हणजे तुमचा नालायकपणा असा की ज्या पक्षांवरती तुम्ही विश्वास ठेवतात, ज्या पक्षाच्या मंचावरती जाऊन तुम्ही भाषणं करतात, तो पक्ष काही जागा लढवतच नाही. त्या पक्षाने काही जागा सोडून दिल्यात. का सोडून दिल्यात त्यांचं त्यांनाच माहित. आणि तुम्ही मात्र इथे येऊन बोंब करणार की बिनविरोध कसं काय होतंय, लोकशाहीचा हा कसा म्हणजे घात आहे, लोकशाही खतरे में, संविधान खतरे में. अरे म्हणून तुम्हाला जे मी आवाहन करतोय की प्रत्यक्ष जेव्हा बिहारमध्ये सुद्धा 70% पेक्षा जास्त मतदान केलं आणि हे तुमचं मतदान, म्हणजेच कोर्टानं ह्यांना थप्पड मारली ती छोटी गोष्ट आहे. तुमचं मतदान ह्यांना जास्त थप्पड मारणार आहे. कारण की तुम्ही जेव्हा मतदान करता तेव्हा तुम्ही लोकशाहीच्या बाजूने आहात. निकाल काही लागो, मी तुम्हाला आजच सांगतोय ह्या व्हिडिओमध्ये, तुम्ही जितकं जास्त मतदान करताल, आज संध्याकाळी तो आकडा आपल्या समोर येईल, तितकं जास्त लोकशाहीचा विजय झाला असं आम्ही मानतो. कोणाचाही विजय हो, उद्या निकालामध्ये, असं मी हे पण म्हणलेलं होतं.
प्रत्यक्षात शक्य नाही, कारण की ही इतके नालायक आहेत की यांनी उमेदवार उभे केले नाही. तरीही मी कल्पनेमध्ये असं मानतो की 29च्या 29 नगरपालिकांमध्ये उद्धव ठाकरेचे उमेदवार निवडून आलेले आहेत. पुरोगामी पक्षाचे उमेदवार निवडून आलेले आहेत, महापौरपदी बसलेले आहेत, मान्य करतो मी. पण तरीही आज संध्याकाळचा जो आकडा येईल, जर मतदानाचा अतिशय चांगला आकडा असेल किंवा जितका जास्त चांगला आकडा मतदानाचा तितकं लोकशाहीचा विजय झाला, हे मी तुम्हाला आजच सांगतो. EVM वरती, VVPAT वरती, पाडूवरती कशावरही किरकिर न करता, कशाच्याही नावानं बोटं न फोडता, छाती बडवत न बसता, राजकीय नेते काय आणि कसं बोलतात, कसं वागतात ह्याच्यावरती वारंवार टीका होते. बोलू नाही काही उपयोग नाही, त्यांचा 24 तासाचा धंदा आहे, ते करत राहतील. लोक याला बदलून त्याला बदलून ह्याला निवडत राहतात. ज्याला फटका द्यायचा त्याला लोक फटका देतात, ती पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे. राज ठाकरे जेव्हा म्हणले की 2,500 मतं प्रत्येक EVM मध्ये घुसळले, जेव्हा की त्या EVMचे 2,000 पण नाही, 1,000च बूथ येतात तर. पण त्यांचं बाजूला ठेवा. अरे ह्यांचं काय की जे कोर्टामध्ये गेले होते नालायकपणा करून, तुम्ही वकील होतात ना त्यांचे, न्यायालयाने जेव्हा दंड ठोठावला तेव्हा नाक कापलं तरी भोकं शिल्लक राहिले म्हणणारे हे तथाकथित महान घंटा तज्ज्ञ, कुठल्या अफीम नशेच्या तारेमध्ये बोलतात किंवा हे करतात मला माहिती नाही, कृती करतात, ते असं म्हणाले की दंड मला नाही, याचिकाकर्त्याला लावलेला आहे. तुम्ही मला ह्याचं उत्तर द्या की जितकं जास्त मतदान होईल तितकं हे ह्यांच्या विरोधात, कारण की हे लोकशाहीच्या विरोधात आहेत. त्याच्यामुळं ही निवडणूक एका अर्थाने हे लोकशाहीला विरोध करणारे, लोकशाहीवरती विश्वास नसणारे, कारण की हे निवडून येत नाहीत म्हणून, हे एकीकडं, आणि प्रचंड प्रमाणात सर्वसामान्य लोक ते काही अशा पद्धतीनं न्यायालयात जात बसले नाहीत. आज ज्यांनी आता वोटिंग केलेलं आहे त्या महाराष्ट्रातले लाखो करोडो लोक, हे सगळे, यांनी सगळ्यांनी हे जे मतदान केलेलं आहे ते मतदान त्यांना ह्याच्यापैकी कोण निवडून द्यायचं आहे ह्याच्यासाठी केलेलं आहे. कालपासून काही पोस्ट अशा फिरायला की मी भाजपला मतदान करणार नाही, अशी पोस्ट टाकलेली. मी त्यांना अतिशय सन्मानानं समाज माध्यमांवरती ह्या आमच्या पुरोगामी मित्रांना विचारलं, तू मतदान भाजपला करणार नाही सांगायची गरजच नाही, तू करणार कोणालाही ते सांग ना, जर सांगायचं असेल तर. आम्ही कोणालाही करू, भाजपला जो पाडेल त्याला करू. म्हणजे कोण? खेल बिगाड सकने की ताकद. काय करायचं ते माहित नाही, काय करायचं नाही ह्याच्या बाबतीत बोंब करायची. ही जी नकारात्मकता आहे ना, ही लोकशाही नाहीये, असू शकत नाहीये. उलट ह्या सगळ्या पुरोगाम्यांनी, विरोधी पक्षांनी सगळ्यांनी एकत्र येऊन सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये बळकट अशी युती उभी करून दाखवायची, आघाडी करायची, प्रत्यक्ष उमेदवार उभं करायची, त्यांच्या पाठीमागं राहायचं, त्यांचा प्रचार करायचा, त्यांना निवडून आणण्यासाठीचे सगळे प्रयत्न करायचे. ते सोडून देऊन हे निवडणुकीच्या तोंडावरती न्यायालयात चाललेत आणि ते निरर्थक विषय घेऊन हे न्यायालयाने म्हणलेले निष्कारण तुम्ही इथं आलात आणि वेळ काढला म्हणून यांना दंड लावलाय. याचिका पूर्णपणे फेटाळलेली आहे, थोबाडीवर फेकून दिलेली आहे यांच्या थोबाडावर. आणि हे सगळं करण्याच्या पेक्षा भाऊंनी छान व्हिडिओ केलाय, अनय जोगळेकरचा व्हिडिओ आलाय, त्याच्यानंतर सुशीलनी व्हिडिओ केलाय, जरूर तुम्ही या विषयावरचे बघा. मी जो पुढचा मुद्दा मांडतोय की तुम्हाला लोकशाहीमध्ये जी कृती प्रत्यक्ष करायची ती तुम्ही करत नाहीये आणि नको त्या गोष्टीमध्ये करतायत. ते परत आम्ही सांगतो त्या मुल्ला नसरुद्दीनच्या गोष्टीसारखं अंगठी अंगणात शोधायची आहे पण हरवली आहे जंगलात. आणि यांना जंगलात जायचं नाहीये कारण की ते अवघड आहे सगळं. यांची सोय आहे, ह्यांचा जो आळस आहे बौद्धिक पातळीवरचा कृतिशील असा आळस आहे ह्यांचा, कृतिशील आळस. कृती काय करायची? न्यायालयात जायची कृती करायची. कृती काय करायची? वर्तमानपत्रात जाऊन बोंब करायची. कृती काय करायची? फक्त इथं सोशल मीडियात येऊन पॉडकास्ट करायची. प्रत्यक्षामध्ये जे करायला पाहिजे जी गोष्ट ती करायची नाही, बाकी सगळी चर्चा करत बसायची. ज्यांचं मतदान राहिलेलं आहे त्यांना आवाहन करण्यासाठी परत एकदा मी उसंतवाणीच्या माध्यमातून तुम्हाला आवाहन करतो. मनपाच्यासाठी मतदान आज लोकशाही साज सजलेला. लवकर उठा करा मतदान, जपा संविधान मनभावे. नको ती उदासी आळस झटका, EVM खटका दाबा जरा. शोधण्याला सोपे यादीतील नाव, लवकर ठाव लागत असे. वाढवू या सारा मतदान टक्का, नकाराला धक्का जोरदार. लोकशाहीसाठी केला आहे पण आधुनिक सण हाच खरा. विवेक बुद्धीने करा मतदान, भारत महान कांत म्हणे, भारत महान कांत.
माझ्या आईला चालता येत नव्हतं, तर आम्ही गाडी घेऊन त्यांना सांगून प्रत्यक्ष मतदान केंद्राच्या पर्यंत गाडी नेली. तिला उतरून आतमध्ये जाण्यासाठी सगळ्यांनी मदत केली. रांग तर थोडीच होती, 2-3च लोक होते. त्यांनी पण अधिक प्राधान्याने आजी तुम्ही जाऊन मतदान करून या. प्रत्यक्ष ही जी कृती आहे ना ती महत्वाची आहे. ती सोडून हे सगळे विरोधी पक्ष आणि बाकीचे सगळे त्यांचे समर्थक हे पुरोगामी लिब्रांडू बाकीचीच बोंब करत बसायला लागले. प्रत्यक्षामध्ये जे करायचं आहे ते करायचं नाहीये आणि नको त्या गोष्टी करत बसायचे. नंतर जेव्हा रिझल्ट येतो, आत्ताच मी तुम्हाला सांगतो, उद्या रिझल्ट आल्याच्या नंतर त्या पाडू मशीनच्या नावानं, व्हीव्हीपॅट तर आता नाहीच त्याच्यावरती, ईव्हीएमच्या नावानं यांनी निवडणूक कशी मॅनेज केली, बिनविरोध कसे आणले, सगळी बोंब होणार आहे. आत्ताच मी तुम्हाला सांगतो. ते सगळं बाजूला ठेवा. तुम्हा सर्वसामान्य मतदारांच्या विवेक बुद्धीवर माझा विश्वास आहे. ज्यांचा मतदानाचं राहिलेलं आहे काम, त्यांनी आधी घराबाहेर पडा. शेवटचा आता तासभर शिल्लक राहिलेला आहे. मतदान करा. ह्या सगळ्यांचं हे जे फेक नॅरेटिव्ह आहे लोकशाहीच्या विरोधातलं, पक्षापक्ष निवडणुकाचा निकाल हा मी पूर्णपणे बाजूला ठेवतो. तुमच्या मतदानाचा टक्का ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. तो जास्तीत जास्त वाढला पाहिजे आणि लोकशाहीचा विजय झाला पाहिजे. लोकशाहीच्या बाजूनं मतदान करा आणि ह्या सगळ्यांना न्यायालयानं तर चपराक मारलेलीच आहे. तुमच्या कृतीतून चपराक मारून दाखवा. इथेच थांबूयात. धन्यवाद. जागृतीचा विधायक बुरुज